ठाणे जिल्ह्यात वाढत असलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागात वस्तीपासून दूर 4 ते 5 एकर शासकीय जागेवर सुसज्ज निवारा केंद्र उभारावं अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे केली आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं। प्रस्तावित केंद्रात भटक्या श्वानांचं सुरक्षित संगोपन, लसीकरण, निर्वजीकरण, उपचार आणि पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। भटक्या श्वानांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसह सार्वजनिक आरोग्यासाठी चिंतेचा विषय असल्याचं डावखरे यांनी नमूद केलं। जागा निश्चिती, निधीची तरतूद आणि प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देखील त्यांनी केली। या प्रश्नावर तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी कायमस्वरूपी शास्त्रोक्त उपाययोजना आवश्यक असल्याचं ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं।